सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। सतत वादग्रस्त विधानांनी अडचणीत येणाऱ्या मंत्री संजय शिरसाट यांचा पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान आता व्हायरल झालंय। अनुकंपा भरतीवर रुजू झालेल्या लोकांना प्रमाणपत्र वाटपात त्यांनी हे विधान केलंय। माझ्या भावाला मी वशिला लावून नोकरी लावली होती असं त्यांनी कबूल केलंय। पूर्वी वशिला चालत होता, मात्र आता माझा भाऊ मला मोजत नाही ते सोडून द्या असं शिरसाट म्हणाले। मात्र भावाला वशिला लावून नोकरी लावली याची जाहीर कबुलीच शिरसाट यांनी दिली आहे। दुसरी घटना अशीच होती। माझ्या भावाला मी एका ठिकाणी नोकरीला लावलं। पूर्वी थोडासा वशिला चालायचा, लावलं नाही नोकरीला। पठ्ठ्या बिचारा बिलकुल त्याला वाटलं की भावाने माझं मोठं काम केलं, पहिला पगार जसा आला काही असो माझ्या भावाच्या हातात दिला पाहिजे। पेडाचा बॉक्स आणला, पगार आणला, पहिल्या दिवशी पाया पडला, पगार हातात दिला। मी त्याला सांगितलं या पगाराचं तुझं लग्न झालेलं नाहीये, अशा अशा पद्धतीने वाटप करायचं, घर सांभाळायचं। महिना 2 महिने त्यांनी दिला। आता नोकरी लागली म्हणल्यानंतर लग्न लवकर करावं लागतं ना। किती एक तर नोकरीसाठी वेटिंग मध्ये होता आणि नोकरी मिळत नव्हती म्हणून पोरीसाठी वेटिंग मध्ये होता। ताबडतोब त्याचं लग्न लावून दिलं। मिश्रा साहब क्या बोले, 6 महीने के बाद तुमको मेरे को भी नहीं पहचान रहा। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय का? अधिक माहिती। नक्कीच दीपाली, आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून आपल्या वक्तव्यांमुळे संजय शिरसाट नेहमीच चर्चेत राहिले। आता त्यांचं हे वक्तव्य देखील व्हायरल होतंय। छत्रपती संभाजीनगरच्या संत एकनाथ रंग मंदिरामध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। अनुकंपावर भरती झालेल्या तरुणांना नियुक्ती प्रमाणपत्र दिलं जाणार होतं आणि याच कार्यक्रमात संजय शिरसाट बोलत होते। यावेळी त्यांनी आपल्या भावाचं उदाहरण देताना आपण त्याला कसं नोकरीला लावलं आणि त्यावेळेस वशिला कसा चालायचा याचा खुलासाच करून टाकला। त्यामुळे एकंदरीत एखाद्या मंत्र्याने असं वक्तव्य केल्याने आता या चर्चेचा विषय बनत आहे आणि संजय शिरसाट यांनी आपल्या भावाला वशिल्याने नोकरीला लावलंय का हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। त्यामुळे त्यांचं वक्तव्य आता व्हायरल होत आहे आणि यावरून आता विरोधक देखील आक्रमक होण्याची शक्यता आहे आणि संजय शिरसाट यांच्या अडचणी पुन्हा एकदा या वक्तव्यामुळे वाढण्याची शक्यता आहे। दीपाली, निश्चितच मोहसिन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।